नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक हेल्दी रेसिपी, तीसुद्धा ब्रेकफास्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ती म्हणजे एकेकाळी विदेशी फळ म्हणून मानले जाणारं ॲवोकाडो आज भारतात एकदमच फेमस झालेलं आहे. चला तर आज आपण ॲवोकाडोपासून रेसिपी बनवत आहोत. हे कच्चे ॲवोकाडो आहे. बाहेरून ग्रीन असते आणि पिकलेले बाहेरून ब्राऊन आणि आतून पिवळसर असते. याच्यातील गराचा उपयोग केला जातो शक्यतो. पहा, हे फळ आपण आता अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे. या फळामध्ये बऱ्याच प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असतात, त्यामुळे या फळाला जास्त पसंती केली जाते. या फळाला वरून फक्त चीर देऊन खेचलं की आतमध्ये एक आंब्याच्या मध्ये कशी कोय असते त्याप्रमाणे याच्यामध्ये एक मोठासा बी असतो. तो बी काढून त्याचा जो साईडनी गर असतो त्या गराचा वापर आपण रेसिपीसाठी करणार आहोत. हे फळ तसं महागडंच मिळते, पण याच्यामध्ये पौष्टिक जास्त प्रमाणात असल्यामुळे पौष्टिकता त्यामुळे आत्ता भारतामध्ये आपला म्हणजे खूप प्रचलित झालेला आहे. हे मूळचं अमेरिकेचं मेक्सिको येथील आहे फळ. पहा, आता आपण इथे मी बी काढून घेते आहे आणि साईडचा जो गर आहे तो आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. या फळाविषयी मी बोलत होते. तर या फळाचा गर फायदेशीर असतो. पौष्टिक म्हणजे यासाठी की आपली स्किन चांगली राहते, केसांच्या वाढीसाठी चांगलं असतं, परत आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल घटवण्याचं काम करतं हे फळ. त्याचबरोबर यामध्ये फॅटी ॲसिड जास्त प्रमाणात असते, तरी पण कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं ते आपल्या शरीरातील. याचे भरपूर असे फायदे आहेत, त्यामुळे आठवड्यातून ॲटलिस्ट 2दा तरी हे फळ खाल्लंच पाहिजे. ह्या फळांची रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. या फळाला स्वतःची अशी चव नसते, म्हणूनच यामध्ये आपण बरेच प्रकार मिक्स करून घेणार आहोत. पौष्टिक प्रमाण जास्त असल्यामुळे हे आपण स्वयंपाकामध्ये कोणत्याही प्रकारच्या डिशेसमध्ये, ज्युसेसमध्ये आपण हे फळ वापरू शकतो. आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे म्हणून हे फळ शक्यतो खाल्लं जातं. आता तुम्ही पाहिलंच आहे, हे फळ आपण कापलेलं आहे. आता यामधील आपण बीसुद्धा काढून दाखवलेली आहे तुम्हाला. बीज किती अगदी आंब्याच्या कोईसारखी बी मोठीच असते. आता जो गर आहे तो सुद्धा आपण पूर्णपणे अशा चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. पिकलेले फळ असा ब्राऊन कलरचं असं, कच्चं फळ एकदम ग्रीन हिरवं. तुम्हाला मी दोन्ही फरक सांगितलेले आहेतच, दाखवलेले आहेत. याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा मी शेवटी तुम्हाला सांगेनच. त्याचबरोबर फायदेसुद्धा सांगितले. त्याची रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. आता हे फळ आपण गर काढून घेतलेला आहे. याचा गर आपण थोडंसं स्मॅश करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. पटकन स्मॅश होतो, असं जास्त काही त्याला एकदम आपल्याला जोर लावावा लागत नाही. अगदी ज्याप्रमाणे आपण बटाटा उकडल्यानंतर कसं स्मॅश केलं जातं त्या प्रमाणात हे अशा पद्धतीने हे पटकन स्मॅश होतं, कारण हे पिकलेलं फळ आहे. आता थोडंसं आपण हे स्मॅश करून घेऊया. यामध्ये पौष्टिक तत्व अजून काय काय घालायचे ते आपण पाहूया. त्याचबरोबर याला स्वतःची चव नसल्यामुळे याला आपल्याला चवसुद्धा डेव्हलप करायची आहे. त्यामुळे आपण याच्यामध्ये घालत आहोत एक 1/4 कप आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतो आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण घालत आहोत हिरवी मिरची, 2 बारीक हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत. त्याचबरोबर 1/4 कप बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे. तसेच गाजर 1/4 कप किसून घेतलेला आहे. आपल्याला सँडविच बनवायचं आहे, पौष्टिक असं बनवायचं आहे, त्यामुळे इथे मी मस्त भाज्यांचा वापर केलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरलेली मी इथे घालून घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये आवडीनुसार तुमच्या भाज्या घालू शकता. त्याचबरोबर इथे मी थोडंसं अजून याला चव वाढवण्यासाठी चिली फ्लेक्स घालून चिली फ्लेक्स आपण घातलेत कारण मुलांना आवडतात आणि त्यांच्या आवडीनुसारच जास्त प्रमाणात घरामध्ये नाश्ते केले जातात. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता. मी इथे लिंबाचा रस वापरलेला नाही आहे, कारण मला यामध्ये थोडंसं आंबटपणा नको आहे यामध्ये.
आता यामध्ये मी घालते आहे मिक्स हर्ब्स आहेत, हे आपण पिझ्झावर ओरेगानो वगैरे असतं ते मी या सँडविचमध्ये मिक्स करते. चटपटीत असं मी त्याला टेस्ट आणणार आहे, कारण शक्यतो मी मुलांसाठीच ही रेसिपी बनवते, त्यामुळे त्यांच्या आवडीनुसार मी इथे सगळे पदार्थ वापरलेले आहेत. मिक्स हर्ब्स हे मी 1/4 टीस्पून शक्यतो घातलेत, कारण माझ्याकडे ती बॉटलच होती, त्यामुळे मी असे अंदाजानेच ओतलेलं आहे. तुम्ही 1/4 टीस्पून इथे वापरू शकता. आता संपूर्ण हे आता आपण जे साहित्य घातलेलं आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण आता आपण मिक्स करून होत झालेलं आहे, म्हणजे सगळ्या भाज्या मिक्स झालेल्या आहेत, मीठ वगैरे अगदी छान विरघळलेलं आहे. आता आपल्याला हे पौष्टिक तर आहेच आहे, पण अजून पौष्टिकता वाढवण्यासाठी इथे मी मल्टीग्रेन ब्रेड वापरलेला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा ब्रेड वापरू शकता. मी शक्यतो इथे मल्टीग्रेनचा ब्रेड वापरते, नाहीतर मी ब्राऊन ब्रेडचा शक्यतो वापर करत असते. मी इथे मल्टीग्रेन ब्रेड आणलेला आहे. याला आपण सुरुवातीला बटर लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी मी इथे बटर लावून घेणार आहे. आपण ग्रिल सँडविच बनवत आहोत, त्यासाठी मी इथे मी शक्यतो तव्यावरच करते, कारण तव्यावर पटकन होते आणि सर्वांच्याकडे सँडविच मेकर असते असेच नाही, त्यामुळे मी ही रेसिपी शक्यतो तव्यावरच दाखवते. आता आपण ब्रेड स्लायसेसना तुम्ही पाहिलेच आहे, मी दोन्ही साईडनी बटर लावून घेतलेले आहे. तवासुद्धा मी गरम करण्यास ठेवलेला आहे. ब्रेड स्लाइस आपले रेडी झालेत. आता आपण जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ॲव्होकाडोचं, ते मिश्रण याच्यावर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. इथे आपण सँडविचसाठी बनवतोय, पण सँडविचची चटणीचा वापर करत नाही आहे, कारण ऑलरेडी आपण त्या मिश्रणामध्ये सर्व प्रकारचे मिश्रण तिखट वगैरे सर्व घातलेले असल्यामुळे या ठिकाणी सँडविचच्या चटणीची गरज पडतच नाही. आता आपण जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने ब्रेडवर पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर अजून एक आवडीचा पदार्थ मुलांचा म्हणजे चीज. आता आपण यावरती मोझरेला चीज आहे ते मी किसून घेणार आहे, म्हणजेच आपले चीजी ग्रिल्ड ॲव्होकाडो सँडविच तयार होणार आहे. इथे मी मोझरेला चीजचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर प्रोसेस्ड चीज असेल ते सुद्धा घातले तरी ते चालते. मोझरेला चीज एवढंच आहे की पटकन विरघळले जाते आणि मुलांना थोडंसं कट केल्यानंतर सँडविच थोडंसं असं ताणलं जातं, त्यामुळे ते जरासं बघायला छान वाटतं मुलांना, त्यामुळे इथे मी मोझरेला चीजचा वापर केलेला आहे. आता यानंतर आपण अजून पौष्टिकता वाढवण्यासाठी इथे मी पालक भाजी जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पानं, आणि अशी लांबट आकारामध्ये कापून घेतलेली आहेत. ते आपण ह्याच्यावरती घालायचे आहेत, म्हणजे जेवढा आपल्याला पौष्टिक पदार्थ मुलांना खाऊ घालायचे आहेत तेवढे तुम्ही या सँडविचच्या भाजीमध्ये या मधल्या सारणामध्ये घातलेत तरीसुद्धा चालते. वरून दुसरा ब्रेड ठेवून असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. पहा, तवा आपला गरम झालेलाच आहे. आता आपण याच्यावर हे ग्रिल करण्यासाठी ठेवून देऊया. इथे माझ्याकडे एक ग्रिल्ड पॅन होता म्हणून मी ठेवलेला आहे. या ठिकाणी तुम्ही साधा पॅन जरी ठेवलात या चपातीचा तवा जरी ठेवलात तरी तुमचं सँडविच चांगलंच होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या तव्यावर तुम्ही सँडविच बनवू शकता. आता एक साईडनी तर आपलं गरम झालेलंच आहे, सँडविच ग्रिल छानपैकी झालेलं असणार आहे. आता आपण याला उलटवून घेऊया. हळूवारपणे उलटवायचं आहे, कारण मध्ये आपलं जे सारण भरलेलं आहे ते निघालं नाही पाहिजे, त्यामुळे अगदी अलगदपणे आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे. पहा, मस्त असं एका साईडने हे ग्रिल्ड सँडविचसारखं लाईन्स पण आलेले आहेत, छान शेकले गेलेलं आहे. आता दुसरी साईडसुद्धा अशाच पद्धतीने आपण शेकून घेऊया. मस्त क्रिस्पी वरून झालेला आहे, कारण आपण दोन्ही साईडनी या ब्रेडला बटर लावून घेतलेला आहे. थोडा वेळ ठेवून देऊया अजून.
आता झालेला आहे सँडविच, तुम्ही पाहू शकताय। आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी। हे आता आपण मस्त कट करूया शेपमध्ये। मी ट्रायंगल आकारात कट केलेला आहे। याच्यासोबत मी मेयोनीज सॉस आणि आपला टोमॅटो सॉस नेहमीच प्रमाणे तो सॉस घेतला तरी सुद्धा चालतो, या तसंच जरी खाल्लं तरी सुद्धा चवच लागणार आहे। मस्त हे आपलं ग्रिल सँडविच तयार झालेलं आहे, पौष्टिक असं आहे। आता याच पदार्थापासून आपण दुसरा एक मस्त अशी रेसिपी मी तुम्हाला छोटीशी अशी सांगणार आहे। याच सारणामधून म्हणजे याच्याच भाजीमधून आपण ग्रिल टोस्ट करणार आहे, ॲव्होकाडो ग्रिल टोस्ट। आता तेच आपण ब्रेड मस्त स्लाइसला आपण हे लावून घेतलेलं आहे बटर, आणि जे आपण भाजी मिक्स केलेली होती ती याच्यावर ठेवून द्यायची आहे। तसेच याच्यावर आपण मगाशी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं चीज किसून घ्यायचं आहे, त्याच पद्धतीने याच्यावर देखील सुरुवातीला आपण पालक घालायचा आहे चीज किसण्याच्या आधी, कारण हे वरून आपल्याला झाकायचं आहे चीजनी। आपण आधी मुलांना दिसू नये म्हणून भाजी पूर्णपणे झाकली होती ब्रेडच्या स्लाइसनी। हे ओपन असणार आहे, त्यामुळे आपण भाजी आतमध्ये घातलेली आहे आणि वरून आपण चीज किसून घातलेलं आहे। मस्त असं हे गरम तव्यावर ठेवायचं आहे, झाकण ठेवून हे मस्त चीज विरघळेपर्यंत आपल्याला शेकवून घ्यायचं आहे। पहा मस्त चीज विरघळलेलं आहे। आपलं हे ग्रिल टोस्ट ॲव्होकाडो टोस्ट तयार झालेलं आहे। एकाच ह्याच्यामध्ये 2 रेसिपी होतात तयार, ते सुद्धा मुलांच्या अगदी खास आवडीच्या। याच्यावर तुम्ही मेयोनीज सॉस आणि टोमॅटो सॉस मस्त असं पसरवून मुलांना खायला द्या। तसेच मी आज अपेक्षा करते की माझी ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्र आणि मैत्रिणींमध्ये, आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा। आणि तुम्हीसुद्धा करून पहा आणि कशी झाली रेसिपी ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा। धन्यवाद।